अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचे 10 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो। आणि आता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात की हे 10 कोटी रुपये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, हे सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा मित्रांनो। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकरी मित्र या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो। जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनाने 10,78,78,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत। यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। जून ते सप्टेंबर 2025 या पहिल्या टप्प्यात 21,495 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती। यासाठी पहिल्या टप्प्यातील 15,63,12,00,000 रुपये निधी प्राप्त झाला असून त्यापैकी 15,361 शेतकऱ्यांच्या खात्यात 10,18,78,000 रुपये इतका निधी थेट जमा करण्यात आला आहे। याचबरोबर शासनाने प्रति हेक्टरी 10,000 रुपये याप्रमाणे अतिरिक्त अनुदान देण्यास 4 नोव्हेंबर 2025 रोजी मंजुरी दिली आहे। यासाठी सध्या 13,26,57,000 रुपये निधी प्राप्त झाला आहे। तर ऑक्टोबर 2025 मधील अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे 11,621 शेतकऱ्यांचे प्राथमिक अंदाजानुसार 7,045 हेक्टरवरील शेत पिकांचे नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे करण्यात येत आहेत। दरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची रक्कम जमा झाली नसेल त्यांनी विलंब न लावता तातडीने संबंधित तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा। बँक खात्यात काही तांत्रिक त्रुटी असल्यास किंवा बँक खाते नोंदीत नसून निधी परत गेला असल्यास त्वरित आवश्यक कार्यवाही करून घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी केले आहे।